मित्रांनो, सकाळचे 11 वाजले होते। दररोजप्रमाणे शहरातील एका सरकारी बँकेत ग्राहकांची गर्दी होती। सूर्य चमकत होता, पण एक वृद्ध महिला तिच्या जुन्या फाटलेल्या साडी आणि चप्पलसह बँकेच्या पायऱ्या चढत होती। तिच्यासोबत सुमारे 30 वर्षांची एक महिला होती। तिच्या चेहऱ्यावर साधेपणा होता, पण तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि शांतता स्पष्ट दिसत होती। त्या महिलेने हलक्या रंगाचा सुती कुर्ता घातला होता। तिचे केस साध्या पद्धतीने बांधलेले होते आणि पायात चप्पल होती। कोणालाही कल्पना नव्हती की ही महिला जिल्ह्याची नवीन डीएम जिल्हा दंडाधिकारी आहे, ज्यांनी नुकताच पदभार स्वीकारला होता। तिचे नाव माधवी राठोड होते। ती एक अधिकारी होती जी केवळ प्रशासकीय नियमांची जाण ठेवत नव्हती, तर मानवी संवेदना देखील तितकीच समजत होती। आज ती तिच्या आईसोबत बँकेत आली होती, कारण सरकारी वृद्धापकाळ पेन्शन तिच्या आईच्या खात्यात येणार होते। पण गेल्या 3 महिन्यांपासून पैसे आले नव्हते। तिची आई निरक्षर होती आणि बँकेतील लोक तिला प्रत्येक वेळी सबबी सांगून पुढे ढकलत होते। माधवीला वाटले की आज ती तिच्या पदाची ओळख न दाखवता सामान्य नागरिकाप्रमाणे तिच्या आईला मदत करेल आणि सामान्य लोकांना किती अडचणींना तोंड द्यावे लागते ते पाहणार। बँकेत प्रवेश करताच तिने प्रथम टोकन घेतले आणि तिच्या आईला एका कोपऱ्यात खुर्चीवर बसवले। आतली परिस्थिती दयनीय होती। काही कर्मचाऱ्यांना ग्राहकांचे ऐकण्यातही रस नव्हता। रांगेत ओरड आणि धडपडीचे वातावरण होते। जेव्हा माधवी तिच्या आईचे पासबुक घेऊन मदतीसाठी मॅनेजरच्या केबिनकडे गेली, तेव्हा रिसेप्शनवर बसलेल्या क्लर्कने तिला थांबवले आणि तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तू अशा कपड्यांमध्ये कुठून आली आहेस? तुला अशी आतमध्ये जाऊ शकत नाहीस, रांगेत उभी राहा। माधवीने शांत आवाजात उत्तर दिले, मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की माझ्या आईची पेन्शन 3 महिन्यांपासून का आली नाही? तो चिडून म्हणाला, हजारो लोकांना पेन्शन मिळते। जर तुमच्या आईची पेन्शन आली नाही तर आकाश कोसळले आहे का? जा आणि आरटीआय दाखल करा। माधवी गप्प राहिली आणि पुढे जाऊन मॅनेजरच्या केबिनमध्ये पोहोचली। तिथले दृश्य आणखी धक्कादायक होते। मॅनेजर खुर्चीवर पाय पसरून बसला होता आणि मोबाईलवर क्रिकेट पाहत होता। त्याने डोके वर केले आणि माधवीकडे वरपासून खालपर्यंत पाहिले। मग तो विनाकारण रागावला आणि म्हणाला, तू या वृद्ध महिलेसोबत इथे काय कंप्लेंट घेऊन आली आहेस? ही भिकारी आणण्याची जागा आहे का? येथून निघून जा। तुम्हा लोकांना पाहून इतरांना त्रास होत आहे। हे ऐकून बँकेत उपस्थित असलेले काही लोक हसायला लागले, पण माधवीच्या डोळ्यात आग लागली। कोणीतरी तिच्या आईसमोर असे उद्धट बोलत होते आणि ती गप्प होती। तिने मनाशीच ठरविले की नाही, आता या सरकारी इमारतींमध्ये बसलेल्या भ्रष्ट आणि असंवेदनशील अधिकाऱ्यांनी घातलेला मुखवटा काढून टाकण्याची वेळ आली होती। गर्दीला काहीही समजत नव्हते, पण त्या महिलेच्या चेहऱ्यावरील तेज आता स्पष्ट दिसत होते आणि पुढच्या 5 मिनिटात जे घडले त्यामुळे संपूर्ण बँकेची प्रतिमाच बदलून गेली। बँकेत शांतता पसरली होती। आतापर्यंत हसणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव होते। माधवीने तिच्या आईचा थरथरणारा हात धरला आणि तिला सांत्वन दिले। तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते। तिच्या आयुष्यभराच्या कष्टांना आणि आदराला एका बेजबाबदार अधिकाऱ्याने काही शब्दांत पायदळीत उडवले होते। माधवीने एक दीर्घ श्वास घेतला। तिला माहित होते की जर तिला हवे असेल तर ती स्वतःची ओळख करून देऊन सर्वांना नतमस्तक होण्यास भाग पाडू शकते। पण तिला या गोंधळाच्या मुळाशी जायचे होते, जेणेकरून प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय मिळेल। हळूहळू तिने एक पाऊल पुढे टाकले आणि बँक मॅनेजरसमोर उभी राहिली। संपूर्ण बँक या विचित्र शांततेत बुडाली। सर्वांच्या नजरा आता साध्या कपड्यातील त्या मुलीवर होत्या, जिच्या डोळ्यात आग नव्हती आणि पाणीही नव्हते। फक्त एक अव्यक्त ज्वाला होती जी वादळापेक्षा कमी नव्हती। माधवी अतिशय संयमी आवाजात म्हणाली, साहेब, तुम्ही माझ्या आईसोबत वापरलेली भाषा सरकारी बँक ऑफिसरसाठी शोभनीय आहे का? मॅनेजर हसत म्हणाला, जास्त ज्ञान शेअर करू नका। तुमच्यासारखे किती लोक इथे येतात आणि जातात। जर तुम्ही जास्त नाटक केले तर मी सुरक्षा रक्षकांना बोलावून तुम्हाला बाहेर काढेन। गर्दीत उभे असलेले काही लोक आता अस्वस्थ वाटत होते। काही वृद्ध महिला कुजबुजू लागल्या, तो त्या गरीब आई आणि मुलीचा कसा अपमान करत आहे। पण त्याचा व्यवस्थापकावर काहीही परिणाम झाला नाही। तो त्याच्या खुर्चीचा रुबाब दाखवत होता। माधवीने खिशातून तिचे छोटे ओळखपत्र काढले आणि ते परत खिशात ठेवले। आज तिला ओळखीसाठी नाही तर सत्यासाठी लढायचे होते। तिला ही लढाई प्रत्येक गरीब आईसाठी लढायची होती, जिला अशा बँक अधिकाऱ्यांकडून माणूस मानले जात नव्हते। माधवीने हळूहळू तिच्या मोबाईलचा कॅमेरा चालू केला। तिने बँकेची परिस्थिती, कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि व्यवस्थापकाचे अपमानास्पद शब्द रेकॉर्ड करायला आणि पुरावे गोळा करायला सुरुवात केली। मग ती संपूर्ण बँकेला मोठ्या आवाजात म्हणाली, आज मी जे काही पाहत आहे ते सत्य आहे। माझी आई भीक मागायला आलेली नाही, ती तिच्या कष्टाचे पेन्शन घेण्यासाठी आली आहे। आणि या बँकेत बसलेले अधिकारी सामान्य लोकांचा अपमान करत आहेत। ते कायदा मोडत आहेत। लोक स्तब्ध झाले। आतापर्यंत तमाशा पाहणाऱ्यांना आता लाज वाटू लागली।
काही तरुणही हळूहळू माधवीच्या समर्थनात उभे राहू लागले. एक म्हातारा म्हणाला, मुली तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. इथे दर महिन्याला आपला अपमान होतो, कोणी ऐकत नाही. मॅनेजरकडे पाहत माधवी म्हणाली, तू एका आईचा अपमान केलेला नाहीस, तू संपूर्ण मानवतेचा अपमान केला आहेस. आणि मी वचन देते की तुला याचे उत्तर मिळेल, आणि तेही कायद्याच्या कक्षेत राहूनच. मॅनेजर अजूनही हसत होता. त्याला विश्वास बसत नव्हता की एक साधी दिसणारी मुलगी त्याच्या सोबतच काही करू शकते. पण त्याला माहित नव्हते की वादळ कधीच दिखाव्याने उठत नाही तर उत्कटतेने उठते. आणि मग माधवीने एक पाऊल उचलले, जे बँकेच्या संपूर्ण इतिहासात एक उदाहरण घालून दिले, जे सर्वांना कायमचे लक्षात राहील. माधवीने तिच्या मोबाईलवर सर्व रेकॉर्डिंग केली आणि बँकेच्या आतल्या दुर्दशेला अगदी चांगल्या प्रकारे टिपले. मातीने भरलेले मजले, गोंधळलेले काउंटर, कर्मचारी विनाकारण गप्पा मारत होते आणि ग्राहकांशी भेदभाव करत होते. ही केवळ एका बँकेची कहाणी नव्हती, तर संपूर्ण व्यवस्थेत मूळ धरलेल्या निष्काळजीपणा आणि असंवेदनशीलतेचे चित्र होते, आणि सामान्य लोक वर्षानुवर्षे ज्याचा सामना करत होते. माधवीला माहीत होते की केवळ कर्मचाऱ्याला फटकारणे किंवा निलंबित करणे हा खरा उपाय नाही. भविष्यात कोणत्याही वृद्ध आईचा असा अपमान होऊ नये म्हणून तिला संपूर्ण व्यवस्था सुधारावी लागेल. माधवीने ताबडतोब जिल्ह्यातील व्यावसायिक बकेट तपासणी विभागाचा नंबर घेतला आणि तेथे औपचारिक तक्रार दाखल केली. तिने या घटनेची संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ पुरावे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि प्रादेशिक व्यवस्थापकांना ईमेलद्वारे पाठवले. कायद्यानुसार ग्राहकांशी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन करणे हा बकेट कर्मचाऱ्यांसाठी गंभीर गुन्हा मानला जातो, ज्याची शिक्षा निलंबन, पगार रोखणे आणि नोकरीवरून काढून टाकणे देखील असू शकते. इतकेच नाही तर भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक बँकेने ज्येष्ठ नागरिक प्राधान्य डेस्क तयार करणे बंधनकारक आहे, जिथे ज्येष्ठ नागरिकांना विशेष प्राधान्य मिळावे. परंतु या बँकेत वृद्धांना माणूस म्हणूनही मानले जात नव्हते. माधवीने जागेवर बँकेबाहेर उभे राहून स्वतःची ओळखही करून दिली नाही, तर गर्दीला समजावून सांगण्यास सुरुवात केली. तुम्हा सर्वांना तुमचे हक्क माहीत असले पाहिजेत. बँक ही एक सेवा संस्था आहे आणि आम्ही ग्राहक आहोत. कोणताही अधिकारी, तो कितीही उच्चपदस्थ असला तरी, त्याने तुमच्याशी आदराने वागले पाहिजे. जर कोणी तुमचा अपमान केला तर तुम्ही ताबडतोब ग्राहक मंच, बकीग, लोकपाल आणि अगदी पोलिसांकडे तक्रार करू शकता. पहिल्यांदाच लोकांना कळले की त्यांचेही अधिकार आहेत. आतापर्यंत स्वतःला कमकुवत समजणाऱ्या सामान्य जनतेला आता आवाज उठवण्याची प्रेरणा मिळत होती. काही लोकांनी तिथेच त्यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. अनेक महिलांनी त्यांच्या जुन्या जखमा आणि या बँकेत त्यांना वारंवार अपमान सहन करावा लागला हे सांगितले. दरम्यान बँकेजवळून जाणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या एका कर्मचाऱ्याने माधवीला ओळखले. तो लगेच धावत आला आणि नम्रपणे म्हणाला, मॅडम, तुम्हाला इथे काही समस्या येत असतील तर कृपया मला सांगा, मी ती लगेच सोडवीन. बँक मॅनेजरचा चेहरा फिका पडला. त्याला जाणवले की तो ज्या महिलेशी गैरवर्तन करत होता ती संपूर्ण जिल्ह्याची सर्वोच्च पदावरची अधिकारी होती. पण आता खूप उशीर झाला होता. माधवीने त्याच्याकडे कडक नजरेने पाहिले, पण तरीही ती शांत राहिली, कारण तिचा हेतू फक्त सूट घेणे नव्हता तर व्यवस्था बदलणे हा होता. बँक मॅनेजर आता घाबरून खुर्चीवरून उठला होता. संपूर्ण बँकेत गोंधळ उडाला होता. क्लर्क, कॅशियर, सुरक्षा रक्षक सर्वजण स्तब्ध झाले होते. वातावरण पूर्णपणे बदलले होते. आतापर्यंत शांत असलेल्या गर्दीने आता धाडस केले होते आणि प्रश्न विचारू लागले होते. माधवीने तिच्या आईचा हात धरला आणि हळूवारपणे तिला आधार दिला आणि जवळच्या खुर्चीवर बसवले. आईच्या चेहऱ्यावर थकवा आणि प्रश्न होता. आता आपल्याला आदर मिळेल का बेटा? माधवीने तिच्या डोळ्यांनी वचन दिले. हो आई, आता मी फक्त तुझ्यासाठीच नाही तर प्रत्येक वृद्ध व्यक्तीसाठी आदर परत आणीन. आता संपूर्ण यंत्रणेला आरसा दाखवण्याची वेळ आली होती. माधवीने बँक मॅनेजरला म्हटले, तुम्हाला माहिती आहे का की बकेट कोड अँड स्टँडर्ड्स बोर्ड ऑफ इंडिया BCSBI नुसार प्रत्येक ग्राहकाचा आदर करणे ही तुमची कायदेशीर जबाबदारी आहे, आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष प्राधान्य आणि मदत देणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही या सर्व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले आहे. मॅनेजर अजूनही शब्द शोधण्याचा प्रयत्न करत होता, पण माधवीने त्याला एकही संधी दिली नाही. ती पुढे म्हणाली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने स्पष्ट निर्देश दिले आहेत की बँकांनी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांसाठी स्वतंत्र काउंटर, जलद सेवा आणि अतिरिक्त मदत पुरवावी. जर बँक असे करत नसेल किंवा कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन होत असेल तर ग्राहक थेट बकेट लोकपालाकडे तक्रार करू शकतो, जो बँकेवर मोठा दंड देखील लावू शकतो. आतापर्यंत काही माध्यमांचे प्रतिनिधी बँकेबाहेर पोहोचले होते. एका स्थानिक वृत्तवाहिनीने गर्दीला विचारले की बँकेचा असा चेहरा उघड करणारी ही महिला कोण आहे.
एका वृद्ध व्यक्तीने सांगितले, ती आमची देवदूत आहे जिने आमचा आवाज बनून आम्हाला आमचा आदर दिला आहे. बँक मॅनेजर खूप अडचणीत होता. आता माफी मागूनही त्याला वाचवता आले नाही. माधवीने संपूर्ण बँकेच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या संयमाने एकत्र केले आणि म्हणाली, आज मी फक्त या बँकेच्या कर्मचाऱ्याची चूक दाखवत नाहीये. मी त्या व्यवस्थेचे सत्य दाखवत आहे जी नेहमीच कमकुवत लोकांना शांत करते. पण लक्षात ठेवा, आतापासून प्रत्येक ग्राहकाचा आदर केला जाईल. अन्यथा तुमच्यावर केवळ विभागीय कारवाईच केली जाणार नाही तर फौजदारी खटला देखील नोंदवला जाईल. यानंतर तिने तिच्या आईचे पासबुक घेतले आणि गेल्या 3 महिन्यांपासून तिच्या खात्यात अडकलेल्या पेन्शनची नोंद लगेचच घेतली. तिला तिच्या आईच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य दिसले. वर्षानुवर्षे संघर्ष आणि अपमानानंतर मिळालेले हास्य. पण माधवी इथेच थांबली नाही. तिने ताबडतोब जिल्हा पातळीवर एक नोटीस जारी केली ज्यामध्ये सर्व बँकांना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विशेष काउंटर बनवण्याचे आणि कर्मचाऱ्यांना संवेदनशीलतेचे प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले. हा फक्त एका महिलेचा विजय नव्हता, संपूर्ण व्यवस्थेत एक नवीन दिवा लावल्यासारखा होता. बँकेत आता एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. जिथे काही काळापूर्वी अपमानाचा वास पसरला होता, आता आदर आणि स्वाभिमानाचा वारा वाहू लागला होता. प्रत्येकाच्या डोळ्यात माधवीबद्दल आदराची भावना होती. वृद्ध महिला तिच्याकडे आल्या आणि हात जोडू लागल्या. कोणी म्हणत होते, मुली, तू आमच्या मूक आवाजाला शब्द दिलेस. तर कोणी म्हणत होते की जर प्रत्येक सरकारी अधिकारी तुझ्यासारखा झाला तर हा देश खरोखर बदलेल. माधवी हसत होती पण तिचे हृदयातून भरून आले होते. आज तिला वाटत होते की फक्त डीएम बनणे पुरेसे नाही. खरे काम जमिनीवरची व्यवस्था दुरुस्त करणे आहे, सामान्य लोकांच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोकांना त्यांचे हक्क कळतील आणि घाबरणे थांबवावे. त्याचवेळी माधवीने बँकेत उभ्या असलेल्या लोकांना थांबवले आणि एक छोटेसे जागरूकता सत्र सुरू केले. ती म्हणाली की तुम्हा सर्वांना हे माहीत असले पाहिजे की जर बँकेत तुम्हाला वाईट वागणूक दिली गेली तर तुम्ही 3 मोठी पावले उचलू शकता. सर्वप्रथम, बँक व्यवस्थापकाला लेखी तक्रार द्या आणि त्याची प्राप्तप्रत तुमच्याकडे ठेवा. दुसरे म्हणजे, जर 30 दिवसांच्या आत कोणतीही कारवाई झाली नाही तर बकीग लोकपालाकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार दाखल करा. तिसरे म्हणजे, जर तुम्हाला तरीही न्याय मिळाला नाही तर तुम्ही ग्राहक मंच किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन प्रकरण हाताळू शकता. त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वाबद्दल देखील सांगितले. प्रत्येक बँकेला आता ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी स्वतंत्र सुविधा द्याव्या लागतील, जसे की स्वतंत्र काउंटर, प्राधान्य सेवा आणि गरज पडल्यास बँक कर्मचाऱ्यांना मदत करणे बंधनकारक आहे. आतापर्यंत ज्या लोकांना त्यांच्या हक्कांची माहिती नव्हती त्यांना पहिल्यांदाच वाटले की ते फक्त गर्दी नाहीत, ते देखील या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. एका सामान्य दिसणाऱ्या महिलेच्या एका छोट्या मोबाईल व्हिडिओने संपूर्ण बँकेची स्थिती आणि दिशा बदलून टाकली होती. बँक व्यवस्थापक आता स्वतः माधवीच्या पायाशी येऊन माफी मागू लागला. त्याच्या डोळ्यात भीती आणि लाज होती. तो वारंवार म्हणत होता, मॅडम, कृपया मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. माधवीने शांत स्वरात त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, मी माफी मागणारी नाहीये. आजपर्यंत ज्या शेकडो वृद्धांचा तुम्ही अपमान केला आहे त्यांना विचारा. आणि आज लक्षात ठेवा, तुम्ही पदाचा नाही तर एका महिन्याच्या प्रेमाचा अपमान केला आहे, ज्यासाठी क्षमा नाही. मग त्यांनी कडक सूचना दिल्या की पुढील 24 तासांत बँकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था करावी आणि कर्मचाऱ्यांना संवेदनशीलतेचे विशेष प्रशिक्षण द्यावे. हा दिवस आता फक्त माधवी आणि तिच्या आईचा राहिला नव्हता. आज पहिल्यांदाच ज्यांच्या शांततेचा आवाज ऐकू आला होता त्या लाखो वृद्धांचा दिवस बनला होता. संपूर्ण बँक आता बदलली होती. काही काळापूर्वी जे अधिकारी अभिमानाने खुर्च्यांवर बसले होते ते आता झुकलेल्या डोक्याने उभे होते आणि त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली होती. माधवीने संपूर्ण बँक एका नवीन ऊर्जेने भरली होती, अशी ऊर्जा ज्यामध्ये भीती नव्हती तर हक्कांची भावना होती. आई अजूनही एका कोपऱ्यात बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावरील समाधान शब्दात व्यक्त करणे कठीण होते. पहिल्यांदाच तिला असे वाटत होते की तिच्या मुलीने केवळ तिची लढाई लढली नाही तर अन्याय शांतपणे सहन करणाऱ्या प्रत्येक आईची लढाई देखील लढली आहे. माधवीने तिच्या अनुभवांवरून शिकले होते की समाज केवळ पद आणि शक्तीने बदलत नाही, ज्ञान आणि संवेदनशीलता एकत्र आल्यावर बदल येतो. म्हणूनच तिने ठरवले की हे एका घटनेसारखे संपणार नाही. तिने बँक व्यवस्थापकाला स्पष्ट शब्दात सांगितले की आजपासून या बँकेत कोणताही वृद्ध व्यक्ती तासनतास रांगेत उभा राहणार नाही. प्रत्येक वृद्धाला प्राधान्य मिळेल आणि जर पुन्हा एकही तक्रार आली तर विभागीय चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल. माधवी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सर्व बँकांना नोटीस बजावण्याचे आदेशही दिले. प्रत्येक बँकेत ज्येष्ठ नागरिक प्राधान्य मदत कक्ष स्थापन करणे बंधनकारक असेल. या मदत कक्षातून वृद्ध ग्राहकांना रांगेत उभे न राहता मदत दिली जाईल.
बँक कर्मचाऱ्यांसाठी संवेदनशीलता प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा प्रस्तावही त्यांनी मंजूर करून घेतला। या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना वृद्ध, अपंग आणि सामान्य ग्राहकांना आदराने कसे वागवायचे हे शिकवले जाईल। आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचा हवाला देत माधवी म्हणाल्या, जर बँकिंग क्षेत्रात ग्राहकांना आदर दिला जात नसेल तर आपली आर्थिक रचना कधीही मजबूत होऊ शकत नाही। ग्राहक हे बँकेचे खरे भांडवल आहेत। गर्दीत उभे असलेले लोक आता टाळ्या वाजवू लागले होते। हा फक्त एक छोटासा विजय नव्हता, ही संपूर्ण समाजात बदलाची सुरुवात होती। लोक भावनिकपणे माधवीकडे येत होते आणि म्हणत होते, मुली, आतापर्यंत आम्हाला वाटायचे की सरकारी अधिकारी फक्त त्यांची खुर्ची वाचवतात, पण आज तू आम्हाला पटवून दिले आहेस की खरा अधिकारी तोच असतो जो लोकांसाठी लढतो। माधवीने डोके टेकवून सर्वांचे आभार मानले। आईकडे जाऊन ती हळूच म्हणाली, आई, आज तुझ्यामुळे मला खऱ्या अर्थाने अधिकारी वाटले आहे। जर तू नसतीस तर मी खुर्ची धरलेल्या लोकांच्या गर्दीत हरवून गेले असते। आईच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी हे अश्रू दुःखाचे नव्हते तर अभिमानाचे होते। तिने थरथरत्या हातांनी माधवीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बेटा, तू फक्त माझेच नाही तर प्रत्येक आईचे डोके उंचावले आहेस। देव तुला अधिक उंची देवो। या भावनिक क्षणी संपूर्ण बँक कर्मचारी आणि ग्राहकांनी मिळून एक निर्णय घेतला। आतापासून प्रत्येक ग्राहकाला आदर देणे, वृद्धांना प्राधान्य देणे आणि प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही त्यांची जबाबदारी असेल। कारण बदल कोणत्याही एका पदावरून येत नाही। मानवतेला सर्वांपेक्षा वर ठेवले तर बदल येतो। बँकेतील वातावरण आता क्रांतीपेक्षा कमी वाटत नव्हते। प्रत्येक चेहरा आरशात पाहत होता, त्यांच्या चुकांबद्दल, त्यांच्या मौनाबद्दल। काही कर्मचारी लाजले होते तर काही ग्राहक स्वतःच्या मौनाबद्दल पश्चात्ताप करत होते। माधवी सर्वांना म्हणाली की जर आपण अन्यायाच्या वेळी गप्प राहिलो तर अन्याय नेहमीच बळकट होईल। जेव्हा एखादा माणूस उभा राहून म्हणतो की आता पुरे झाले तेव्हा बदल होतो। त्याच्या आवाजात राग नव्हता, फक्त एक खोल ताकद होती। ती ताकद जी केवळ स्वतःच्या हक्कांसाठीच नाही तर इतरांच्या हक्कांसाठीही लढली जाते। लोकांना पहिल्यांदाच कळले की तक्रार करण्याचा अधिकार फक्त मोठ्या लोकांनाच नाही तर प्रत्येक सामान्य माणूसही आवाज उठवू शकतो। जर त्यांना त्यांचे हक्क माहीत असतील तर कायदा त्यांच्या सोबत आहे। माधवीने बँकेतील सर्वांना असेही सांगितले की प्रत्येक नागरिकाला हे माहीत असले पाहिजे की कोणताही बँक कर्मचारी ग्राहकाशी अनादरपूर्ण वागू शकत नाही। प्रत्येक ग्राहकाला बँकेकडून वेळेवर सेवा मिळण्याचा अधिकार आहे। वृद्ध आणि अपंगांसाठी विशेष व्यवस्था असणे हा बँकिंग नियमांचा एक भाग आहे। जर एखाद्या बँक कर्मचाऱ्याने नियमांचे उल्लंघन केले तर थेट बँकिंग लोकपाल किंवा आरबीआयकडे तक्रार करता येते आणि दंड आणि त्याच्यावर कारवाई करता येते। बँकेत उपस्थित असलेल्या वृद्ध महिलांच्या डोळ्यात एक चमक होती। आतापर्यंत ज्यांनी स्वतःला असहाय्य मानले होते त्यांना आज पहिल्यांदाच जाणवले की त्यांना न्याय मिळू शकतो। माधवीने पुन्हा एकदा सर्वांकडे हसून पाहिले आणि म्हणाली, तुम्ही सर्वजण बदलाचे साक्षीदार आहात। आज येथून फक्त पैसे घेऊ नका, तुमच्या हक्कांची आणि आदराची शक्ती घ्या। काही तासांपूर्वी हुकुमशाही दाखवणारा बँक मॅनेजर आता प्रत्येक वृद्ध ग्राहकांना डोके टेकवून खुर्चीवर बसवून फॉर्म भरण्यास मदत करत होता। वर्षानुवर्षे अप्रामाणिक वाटणारे चित्र आता प्रत्यक्षात येत होते। कारण जेव्हा एखादी मुलगी तिच्या आईच्या आदरासाठी लढते तेव्हा संपूर्ण समाज तिचा आदर करायला शिकतो। आता बँकेच्या प्रत्येक कोपऱ्यात नवीन नियम लागू करण्यात आला होता। वृद्ध ग्राहकांसाठी एक स्वतंत्र काउंटर बनवण्यात येत होते। कर्मचाऱ्यांना हसतमुखाने लोकांशी कसे बोलावे हे शिकवले जात होते। प्रत्येक ग्राहकाचा आदर कसा करावा हे शिकवले जात होते। माधवीने तिच्या प्रभावाचा वापर केवळ भीती निर्माण करण्यासाठीच केला नाही तर कायमस्वरूपी सुधारणांचा पाया रचण्यासाठी केला। तिने बँक व्यवस्थापकांना आठवड्यातून एकदा ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये ज्येष्ठांच्या प्रत्येक बँकिंग समस्येचे निराकरण न करता केले पाहिजे। माधवीने तिथे उभ्या असलेल्या लोकांना हे देखील समजावून सांगितले की देशाचा कायदा प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि आदराने जगण्याचा अधिकार देतो। भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत व्यक्तीला जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो, ज्यामध्ये आदराने सेवा प्राप्त करणे देखील समाविष्ट आहे। आणि जर बँकिंग सेवेत कोणताही अपमान किंवा गैरवर्तन झाले तर ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत भरपाईचा दावा करू शकतात। माधवीने स्पष्टपणे सांगितले की ज्या देशात पालकांना देवाचा दर्जा दिला जातो तिथे बँकांसारख्या संस्थांमध्ये वृद्धांचा अपमान करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे। जर आपण आपल्या वृद्धांचा आदर करू शकत नसू तर कोणत्याही विकासाचा अर्थ नाही। तिने तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, समाजात प्रत्येक वृद्धांचा आदर करण्यास प्रोत्साहित केले। त्यांना मदत करा। माधवीने जिल्हा पातळीवर एक नवीन मोहीम सुरू करण्याची घोषणाही केली।
वृद्धांचा आदर, ज्यामध्ये प्रत्येक सरकारी विभागाला ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, सोप्या प्रक्रिया आणि जलद उपाय सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले जातील। आज लोकांच्या मनात एक नवीन आत्मविश्वास जन्माला आला होता। त्यांना माहीत होते की आता जर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी गैरवर्तन करत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवणे हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांना न्याय मिळेल। आता आईच्या चेहऱ्यावर तो अभिमान होता जो वर्षानुवर्षे संघर्षानंतर प्राप्त झाला आहे। माधवीला माहीत होते की आज केवळ तिच्या आईची लढाई जिंकली गेली नाही, आज संपूर्ण समाजाच्या आत्म्याचा आदर झाला। जेव्हा माधवी तिच्या आईचा हात धरून बँकेतून बाहेर पडली तेव्हा बाहेर उभ्या असलेल्या गर्दीने टाळ्या वाजवून तिचे स्वागत केले। तो क्षण केवळ मुलीसाठी अभिमानाचा क्षण नव्हता, तर आतापर्यंत अन्यायाविरुद्ध गप्प असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आशेचा किरण होता। गर्दीतून एक वृद्ध आजोबा आले, ज्यांची वाकलेली पाठ आता अभिमानाने सरळ झाली होती। तो माधवीला म्हणाला, मुली, तू आमची लढाई लढली आहेस। तू सिद्ध केले आहेस की अधिकारी तो असतो जो लोकांच्या हृदयावर राज्य करतो, फक्त खुर्चीवर नाही। माधवीने हात जोडून नम्रपणे सांगितले, मी ते केले, ते माझे कर्तव्य होते। आता तुमचे सर्वांचे कर्तव्य आहे की तुम्ही तुमचे हक्क जाणून घ्या आणि जर कोणतीही संस्था किंवा अधिकारी तुमचा अपमान करत असेल तर गप्प बसू नका, आवाज उठवा, कारण कायदा तुमच्या सोबत आहे। माधवीने त्याच प्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या माध्यमांशीही संवाद साधला आणि संपूर्ण राज्यातील बँकांना इशारा संदेश देऊन सांगितले की आता जर कुठेही ज्येष्ठ नागरिकांना गैरवर्तन केले गेले तर थेट विभागीय कारवाई केली जाईल, तसेच बखिक लोकपाल मार्फत दंड आकारला जाईल। तिने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, बँकांमधील ग्राहक सेवेवरील आरबीआयच्या मास्टर सर्क्युलरनुसार बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः ज्येष्ठ नागरिक पासबुक, गृह सेवा, गरजूंसाठी मदत कक्ष अशा सुविधा अनिवार्यपणे उपलब्ध करून द्याव्यात। जर कोणतीही बँक असे करत नसेल तर ग्राहक थेट ग्राहक संरक्षण कक्षाकडे तक्रार करू शकतात। गर्दीत अनेक तरुणही उभे होते जे आतापर्यंत फक्त मूकदर्शक होते। आज पहिल्यांदाच त्यांना जाणवले की बदल हा प्रत्यक्षात आणावा लागतो, पुस्तकात नाही। त्यांनी एकत्रितपणे ठरवले की ते सोशल मीडियाद्वारे ज्येष्ठांच्या आदराच्या मोहिमेचा प्रचार करतील आणि प्रत्येक बँक, रुग्णालय आणि सरकारी कार्यालयात ज्येष्ठांच्या आदरासाठी आवाज उठवतील। माधवी तिच्या आईचा हात धरून तिथून हळूहळू निघून गेली आणि म्हणाली, आई, आता या जिल्ह्यात बँकेत कोणत्याही पालकांचा अपमान होणार नाही। हे माझे वचन आहे आणि मी माझे वचन पूर्ण करण्यास नेहमीच तयार राहीन। आईच्या डोळ्यात एक चमक होती, शतकानुशतके प्रत्येक मुलीला प्रेरणा देणारी चमक। काही आठवड्यांतच माधवीच्या पावलाचा प्रतिध्वनी संपूर्ण जिल्ह्यात पसरला। प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर तीच बातमी होती, डीएम मॅडमने बँक मॅनेजरला आईच्या आदरासाठी नतमस्तक करायला लावले। संपूर्ण जिल्ह्यातील ज्येष्ठांसाठी एक नवीन मोहीम सुरू झाली। लोक आता तिला फक्त डीएमच नाही तर आदराची देवी म्हणू लागले। जिल्ह्यातील इतर बँकाही सक्रिय झाल्या। विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काउंटर बनवण्यात आले। मदत डेस्कवर सहाय्यक कर्मचारी तैनात करण्यात आले। वृद्ध ग्राहकांसाठी पाणी, खुर्ची आणि प्राधान्य सेवा आता सर्वसामान्य झाली होती आणि हे सर्व सोप्या पद्धतीने। पण हे शक्य झाले ते एका मुलीमुळे जी तिच्या आत आगीसारखी होती। माधवीने ते तिच्या जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता राज्य पातळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी कायमस्वरूपी सुधारणा योजना पाठवली। या योजनेत समाविष्ट होते प्रत्येक सरकारी कार्यालय आणि बँकेत ज्येष्ठ नागरिक मदत काउंटर, प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी वर्षातून एकदा सक्तीचे संवेदनशीलता प्रशिक्षण, 48 तासांच्या आत ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणे, गरजू वृद्धांसाठी मोबाईल बकेट सुविधा। राज्य सरकारने हा प्रस्ताव स्वीकारलाच नाही तर माधवीला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानितही केले। पुरस्कार सोहळ्यात माधवीने तिच्या आईकडून पुरस्कार स्वीकारला तेव्हा संपूर्ण सभागृह उभे राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाटात गुंजले। आईने तिच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा तिने प्रत्येक हृदयाला भिडणारे वाक्य म्हटले, मुली, तू हे सिद्ध केले आहेस की आईचा आदर ही सर्वात मोठी संपत्ती आहे। या घटनेने संपूर्ण समाजात एक मजबूत संदेश सोडला, जर माणुसकी नसेल तर पद महत्वाचे नसते। खरी संधी त्यालाच मिळते जो खुर्चीने नाही तर त्याच्या कर्माने महान बनतो। आजही माधवीची कहाणी हजारो मुलींना प्रेरणा देते की जेव्हा त्यांच्या प्रियजनांच्या आदराचा प्रश्न येतो तेव्हा घाबरू नये। व्यवस्था कितीही मोठी असली तरी आजही जेव्हा त्या जिल्ह्यातील लोक बँकेत आरामात बसलेले वृद्धांना पाहतात, त्यांना आदराने सेवा देताना पाहतात, तेव्हा ते आदराने फक्त एकच नाव घेतात, माधवी मॅडम, ज्यांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला। कारण खरा बदल कायद्याने येत नाही तर हृदयातून येतो आणि जेव्हा मुलगी आपल्या आईसाठी लढते तेव्हा संपूर्ण समाज नतमस्तक होतो आणि सलाम करतो। मित्रांनो, आदर ही मागण्याची गोष्ट नाही, हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे। जर आपण गप्प राहिलो तर अन्याय वाढेल, जर आपण आवाज उठवला तर बदल येईल।
आज माधवीने आपल्याला शिकवले की आईचा आदर वाचवणे हे केवळ मुलीचे कर्तव्य नाही तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. जर तुम्हालाही असे वाटत असेल की प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आदर मिळाला पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला आपण एकत्र येऊन असा समाज निर्माण करूया जिथे प्रत्येक पालकाला डोके उंच करून जगण्याचा अधिकार मिळेल. तुम्हाला या बदलाचा भाग व्हायचे आहे की नाही हे कमेंट करून सांगा. आता मला परवानगी द्या, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय भारत.